मंत्री मानिकराव कोकाटे पर रोहित पवार की ट्वीट के बाद एनसीपी विधायक कमोल मिटकरी ने उन्हें जवाब देते हुए कहा है कि रोहित पवार पार्टी में ऊंचे पद पर है, इसलिए ट्वीट करना और मीडिया में खबरें चलाना उनकी दिनचर्या है। मिटकरी ने कहा कि मानिकराव कोकाटे के रमी खेलने के बारे में अब तक कोई रिपोर्ट नहीं आई है। मिटकरी ने माना कि कड़क स्वभाव के होने की वजह से मानिकराव कोकाटे ने कुछ बयान दिए होंगे। मिटकरी ने रोहित पवार को सलाह दी है कि हम अपनी पार्टी संभालेंगे, आप अपनी पार्टी संभालें। मिटकरी ने विश्वास जताया कि खेल मंत्री होने के नाते मानिकराव कोकाटे अच्छा न्याय देंगे। एक तर असं आहे की रोहित पवार हे सध्या त्यांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस की प्रदेश उपाध्यक्ष अशा पदावर आहेत. जयंत पाटील साहेब त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांपेक्षाही मोठी सूत्र किंबहुना अख्खा पक्षच त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे. त्यामुळे रोज ट्विट करणं आणि ट्विटच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मीडियावर बातम्या चालवणं हा त्यांचा नित्यक्रम बनलेला आहे. असू द्या, तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, त्यात मला ढवळाढवळ करायची नाही. दुसरं महत्वाचं असं की कृषी खातं हे खातं अत्यंत महत्वाचं खातं असतं, हे जबाबदारीचं खातं असतं. त्यांनी रमी खेळतानाचा एक व्हिडिओ माणिकराव कोकाटे साहेबांचा ट्विट केला होता आणि त्यांनी दुसरं ट्विट असं केलं की ते इतके वेळ रमी खेळत होते. अद्यापही माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळत होते याचा वस्तुनिष्ठ अहवाल माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्याकडे आलेला नाही किंवा त्यांनी तसा तो जनतेसमोर आणलेला नाही. हे सुद्धा रोहित पवारांनी आता असं सांगितलंय की तो मुख्यमंत्र्यांकडे अहवाल गेलाय, पण विधिमंडळाचा परिसर हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या अखत्यारीमध्ये येतो. त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर करत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माणिकराव कोकाटे साहेबांचं कृषी खातं काढून त्यांना क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे. माणिकराव कोकाटे साहेब हे कृषी मंत्री होते. त्यांच्या रांगड्या बाण्यानं, रांगड्या स्वभावामुळे त्यांच्याकडून बरेचदा काही वक्तव्य झाली असतील. जे चुकीचे आहे त्याचं आम्ही कधी समर्थन करणार नाही, पण याचा अर्थ ते बेजबाबदार मंत्री होते असं रोहित पवारांचं म्हणणं म्हणजे स्वतःचं हसं करून घेणं आहे. दत्ता मामा भरणे हे सुद्धा शेतकरी पुत्र आहेत, त्यांना पक्षाने जबाबदारी दिलेली आहे. आमच्या पक्षाचं काय आहे हे आम्ही पाहू, तुमच्या पक्षात काय आहे हे तुम्ही बघा. आमच्या पक्षामध्ये ढवळाढवळ करण्याचं तुम्हाला काही आवश्यकता नाहीये, पण तुम्ही अशा प्रकारे जे काही दाखवत आहात स्वतःला याचा अर्थ तुम्ही पक्ष पूर्ण काबीज केलेला आहे. क्रीडा मंत्री म्हणूनही माणिकराव कोकाटे साहेब हे चांगला न्याय देतीलच. शिवाय दत्ता मामा असते आहेत किंवा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब जरी असते, तर मी स्वतः एका विद्यापीठाचा सदस्य आहे. आमच्या विद्यापीठात अनेकदा माणिकराव कोकाटे साहेब येऊन गेले, पण आम्हाला कधी असं जाणवलं नाही. पण ठीक आहे, तुम्ही आज जे काही केलंय किंवा तुमच्या काही पेड लोकांनी जो काही तुमचा झालीतल्या शुक्राचार्याने व्हिडिओ तुमच्याकडे दिला याचा तपास विधिमंडळ घेईलच. तुर्तास इतकंच सांगतो, त्यांनी आमच्या पक्षात ढवळाढवळ करू नये.